चला तर म्हटलं नेहमीपेक्षा जरा हटके करूया. तर या 2 मोल्डमधनं मी बनवणार होते घरच्या घरी अशा आपल्याला यूज करण्यासाठी एकदम नॅचरल पद्धतीने साबण. आता त्याच्यासाठी मी हे सोप बेस आणलं होतं ना, ओव्हरऑल हे सगळे प्रोडक्ट होते. आता हे होतं गुलाबजल, दही, लेमन आणि हनी. तर ओव्हरऑल खूप सारे प्रोडक्ट मी त्याच्यामध्ये ॲड करणार होते. तर 2 साबणे मी बनवणार होते. एक माझ्यासाठी आणि हजबंडसाठी एक एक्स्ट्राची वस्तू मी त्याच्यामध्ये ॲड करणार होते. ती मला काही यूज होणार नाही म्हणून मी हजबंडसाठी ती ॲड करून दुसरा साबण बनवलेला. तर चला मग आता फर्स्ट प्रोसेस आपण ही करून घेऊयात. तर सगळ्यात पहिले आपल्याला डबल बॉयलर मेथडनी जो सोप बेस आहे तो आपण वितळून घ्यायचा आहे. हा मी मागवला होता ऑनलाईन मिशोवरनं ग्लिसरीनचा सोप बेस. जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल, जर त्यांना पण हे प्रोडक्ट हवं असेल मोल्ड आणि हे सोप बेस, तर त्यांनी कमेंट करून सांगा. तर लिंक किंवा कोड मी देईल त्यांना. तर हे असे क्यूब्समध्ये कट करायचे जेणेकरून लवकर हे वितळतील. तर आता एका बाउलमध्ये हे आपण क्यूब्स केलेले टाकायचे आणि जे पाणी आपण गरम करायला ठेवले तर त्याच्यावरती ते मी टोपलं ठेवून देणार आहे, छोटंसं बाउल. म्हणजे बाकी काही प्रोसेस करण्यापर्यंत ते वितळून जाईल. तर एका बाउलमध्ये मी माझ्यासाठी जी यूज होणार होती, आता माझी ड्राय स्किन असल्यामुळे मला काहीशा गोष्टी ह्या सुटेबल होत नाही फेसला, तर त्यामुळे मी आता ही माझ्यासाठी वेगळी बनवणार आणि हजबंडसाठी वेगळी. तर इथे मी एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं, हळद घेतलेली आणि ही हनी आहे. डाबरची हनीच होती माझ्याकडे. जर तुमच्याकडे प्युअर असली तर छानच आहे. तर असं माझ्याकडे प्युअर नसल्यामुळे मी हे जे मेडिकलला भेटतं ते यूज केलेलं. आता इथे मी हनी पण टाकून घेतलं आणि हे दही पण होतं. आता मी दही आणि लेमन असे दोन्ही पण टाकले आहेत. जर तुम्हाला म्हणजे आपण एखादा स्किप करू शकतो, पण याने काय होतं, दहीने आपलं स्किन ना छान अशी सॉफ्ट राहते, एकदम असं स्मूथ राहते. आणि लेमनने काय होतं, जो पण आपला स्किनवर घाण डस्ट वगैरे आहे ते क्लीन करण्यास मदत होतं. त्यामुळे मी दोन्ही टाकलं. आता एक जरी टाकलं ना तो सफिशियंट आहे. तर इथे मी लेमनचं ज्यूस काढून घेतलं, तर एक लेमन टाकला. आता हे गुलाबजल आहे. आता हे आपल्याला नॅचरल पद्धतीने एकदम, जर गुलाबजल घरच्या घरी आपण केलं ना, ते जर टाकलं ना तर खरंच एकदम भारी गोष्ट. पण असो, मला एवढा वेळ पण नसल्यामुळे, छोटंसं बाळ आहे माझ्याकडे, तो एवढा वेळ नसल्यामुळे आणि हिवाळ्यात खूपच स्किन ना अशी ड्राय फील होते. एकदम ऑलरेडी माझी ड्राय स्किन असल्यामुळे मग मी खूपच जास्त मला काहीच सूट होत नाही. तर म्हणून म्हटलं तर घरच्या घरी या साबण तरी बनवूयात जेणेकरून माझी स्किन व्यवस्थित होईल. तर इथे मी व्हिटॅमिन ईच्या टॅबलेट्स घेतलेल्या, तर त्या आपल्याला टाकायच्या आहे त्याच्यामध्ये. मी इथे 2 घेतल्या होत्या. 2 सफिशियंट आहे. आता तुम्हाला एक्स्ट्रा टाकायचं तर मी म्हणजे याचा काहीच अंदाज नाही बरं का. मी कधी केल्या पण नाही, तर फर्स्ट टाईम. आणि हां, माझ्या ताईचा ना साबणाचा बिझनेस आहे, त्यामुळे तिचं थोडीशी आयडिया घेऊन मी माझ्या स्वतःसाठी ही बनवत होते. तर असो, तर इथं हा आपला पॅक पूर्ण रेडी झाला आहे. ज्या पद्धतीने आपण फेस पॅक लावतो ना, तर त्याच सगळ्या वस्तू याच्यामध्ये मी ॲड केलेल्या आहे. ते इथं छान असं मेल्ट झालेलं आहे. छान असं हलवून घ्यायचं आणि हे सगळं छान मिक्स झालं, छान वितळलं ना, तर आपण जे बॅटर बनवलेलं आहे जे फेस पॅकचं, तर ते ओतून ह्याच्यामध्ये ना चांगलं मिक्स करायचं आहे. कितीतरी वेळ आपल्याला ते फिरवत राहायचे, सातत्याने फिरवत राहायचं आहे. जेव्हा आपण हे टाकाल ना, तर कलर चेंज झालेला दिसेल तुम्हाला बघा. तर खरंच ही साबण ना आता मी यूज करते ना, तर मला चेहऱ्याला, हातापायांना असं काही दुसरं मॉइश्चर लावायची अजिबात गरज पडत नाही, कारण की हेच एवढं म्हणजे मॉइश्चर देतं ना आपल्याला. आता तुम्ही याच्यामध्ये ना एक्स्ट्रा म्हणजे कोरफड पण यूज करू शकता तुम्ही. कोरफडचं जेल असतं ना, तर ते सुद्धा याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे प्रिझर्वेटिव्ह पण बनतं. आता हे पण आपण केलं ना, तर किती दिवस तरी ही साबण आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा हे यूज करू शकतो. तर हे छान असं मिक्स झालं आहे आपलं. आणि लगेचच आता जर आपण वेळ न घालवता तर आपल्याला हे मोल्डमध्ये ना ओतून घ्यायचं आहे. ज्या शेपची साबण मला हवी होती मी ओतून घेतलं आणि मला काही अंदाज कळाला नाही, त्यामुळे माझ्यासाठी ही एकच बनवली होती. आणि मग नंतर हजबंडसाठी एक गोष्ट ॲड करून मी
त्या बनवल्या होत्या आणि त्यात ना त्या 2 झाल्या होत्या. तर असो, आता हे छान असं ओतून घेतलं आणि पुन्हा जो आपला सोप बेस आहे मी त्याच्यावरती ठेवला. आणि आता एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मुलतानी माती मला ॲड करायची होती. आता मुलतानी माती ज्यांची ऑइली स्किन वगैरे आहे ना, तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तर पूर्ण म्हणजे ऑइली पणा आपला जातो हे मुलतानी माती यूज केल्याने. जे कोणी यूज करत असेल त्यांना तर माहीतच असेल त्याचे बेनिफिट. तर मुलतानी माती टाकून देखील मी सगळं छान असं व्यवस्थित मिक्स केलं खूप वेळपर्यंत. आता ते पण मेल्ट झालं आणि मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते पोर करायचे जे आपलं मोल्ड आहे सिलिकॉनचे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मी झालं अर्ध्या सोप बेसमध्ये ना जवळजवळ आरामात 3 ते 4 सोप अशा ह्या तयार होतात. 3च होतात अर्थात. जर छोटे साबण असेल तुमचे म्हणजे 50 ग्रॅमचे जे मोल वगैरे भेटतात ना, जर त्या बनवल्या तर कदाचित 4 होईल. तर बघा किती सुंदर याला ना सेट होण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तास लागतात. याला व्यवस्थित असं तिथल्या तिथंच सेट होऊ द्यायचं, हलवायचं नाही अजिबात. हलवल्यामुळे काय होतं, सगळं विस्कटून जातं. तर बघा किती सुंदर या साबणी झाल्या होत्या, एकदम शायनी स्मूथ आणि अगदी घरच्या घरी. तर आहे की नाही मस्त. तर तुम्ही पण व्हिडिओ हा ना शेवटपर्यंत बघत असाल तर कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघताय. आता बराच गॅप झाला आहे व्हिडिओ बनवायला. तर ओव्हरऑल ह्या बघा किती सुंदर ह्या साबण दिसत होत्या नाही का. आता तुम्ही पण ह्या ट्राय करा आणि हिवाळ्यासाठी एकदम बेस्ट साबण आहे. तर आता मेन खासियत त्याची काय आहे, आपण याच्यामध्ये काही पण असं फेस येण्यासाठी जास्त काही ॲड केलं नसल्यामुळे एकदम कोचिसचा असा हा फेस होतो. तर बघू शकता तुम्ही आणि एकदम नॅचरल पद्धतीने आपण बनवलेला आहे. त्यामुळे ना याचा जास्त फेस नाही झाला तरी पण फार इफेक्टिव्ह आहे ह्या साबणी. तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा आणि लगेच तुम्हाला फरक जाणवेल बरं का. थोडंसं आपलं टॅन वगैरे सगळं रिमूव्ह होतं. म्हणजे हळूहळू सातत्याने जर यूज केलं ना प्रॉपर पद्धतीने तर टॅन हे रिमूव्ह होतं. एक हप्ताभर तुम्ही वापरून बघा किंवा एका दिवसात पण तुम्हाला लगेच स्किनचं स्मूथनेस जाणवेल वगैरे वगैरे आणि थोडंसं ब्राईट झालेलं पण जाणवेल. पूर्ण टॅन रिमूव्ह करतं. आणि डिलिव्हरीच्या वेळामध्ये माझं खूपच घाण स्किन झालेली होती, त्यामुळे मला माझ्या ताईने बनवलेल्या साबणी खूप जास्त इफेक्टिव्ह होत्या. पण तिला पार्सल पोचण्यासाठी उशीर होत होता, त्यामुळे मी घरच्या घरी हे ट्राय केलं होतं. बघू शकता किती छान दिसत आहे. आता माझं आहे थोडंसं काळवंडलेलं ते डिलिव्हरीच्या टाईममध्ये. तर आवडलं असेल लाईक शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल. तर भेटूयात अशा छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. काळजी घ्या.